मला हसू यायला लागलं. 4 मुलं होऊ द्या, 5 मुलं होऊ द्या, अहो प्रत्येक खेडोपाडीत 40-40, 45-45 वर्षाचे मुलं झाले. ते आयले मुली नाही भेटू राहिला, त्याला आपत्ती कुठून होणार आहेत? आमच्यासारखे लोक ऑपरेशन उलटून आणू शकत नाहीत बायकोचं. गंभीर समस्या आहे का नाही? समस्या नाही, समाधान सांगतो. तिकडंच हे घेतो फेस, कारण चेहरा महत्त्वाचा नाही, विचार महत्त्वाचे आहेत. मी गोपाल निकस, संस्थापक अध्यक्ष हिंदू बौद्ध एकता संघ. आता काही लोकांचं आपण स्टेटमेंट वगैरे ऐकतो, तर मला हसू याच्यासाठी येते की बा आपल्यासारखे शिकेल घरी येतं हे लोक नोकऱ्या करतात म्हणा का काय, ठीक आहे, आपल्याला त्याच्याबद्दल नाही बोलायचं. पण हे स्टेटमेंट असं देऊ कसं शकतात? अहो समाजाचं जरा बारीक निरीक्षण करा. समाजामध्ये आज प्रत्येक गावामध्ये 30-30, 40-40 पोरं, 30-30, 40-40 वयाचे होऊन त्याला मुली नाही मिळू राहिल्या. मुली कमी आहे का मुलं जास्त आहे या रेशोबद्दल मी बोलणार नाही. परंतु जो हे बघा, बाबासाहेबाला माहीत होतं की बुवा समोर या सर्व समाजाला आंतरजातीय विवाहाची गरज पडणार आहे. त्यांनी पहिलेच कायदा बनवून ठेवला होता. या कायद्यामध्ये फक्त सरकारला एक कायदा जोडायची गरज आहे की जे हिंदू बौद्ध जैन शीख ज्या कम्युनिटीज आहेत छोट्या मोठ्या, तर हे जे एकमेकांमध्ये आंतरजातीय विवाह करतील तर यांना आरक्षण देण्यात येईल किंवा नोकरी देण्यात येईल. ही नोकरी 10 वर्षांनी द्यायची गरज आहे, आज द्यायची गरज नाही. आणि यांचे विवाह जर एकमेकात झाले तर निश्चितच यांचा वंश DNA वाढेल. पहिल्या टायमाला एक म्हण होती, अहंकार हा कुळाचा नाश करते. आता ते कोण केला कोण नाही केला आपण त्याच्याबद्दल बोलणार नाही, बाकी कम्युनिटीबद्दलही आपण बोलणार नाही. तर सरकारला माझी एकच विनंती, माझ्या हिंदू बौद्ध एकता संघ परिवाराच्या वतीनं, म्हणजे ज्यामध्ये सर्व झाले, तर सरकारनं आंतरजातीय विवाह जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा बनवलेला होता, तिच्यात परत प्लसमध्ये एक जो आगलो इंडियनचा कायदा बनला होता पहिले, आता मला वाटते चालू आहे का बंद मी निश्चित सांगू शकत नाही, पण पूर्वी होता आमच्या वेळेस, तर विदेशी पिता आणि देशी माता यांच्यापासून जे अपत्य पैदा होईल त्यांना आरक्षण होतं. परत त्यांना चांगल्या चांगल्या फॅसिलिटीज होत्या. तर तसं जे हिंदू बौद्ध जैन शीख ह्या ज्या छोट्या मोठ्या कम्युनिटीज आहेत आपल्या भारतामधल्या, तर हे जे आंतरजातीय एकमेकांमध्ये विवाह करतील आणि उद्या त्यांना जे अपत्य पैदा होतील यांना रक्षण देण्याचं काम सरकारने करावं. आणि याच्यावर जास्तीत जास्त भर देऊन, आता आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही सर्व ग्रामपंचायतला पत्र वगैरे पाठवून याच्याबद्दल थोडा ठराव वगैरे घेऊन सरकारला माहिती आपलं पत्र वगैरे पाठवून थोडं याच्यामध्ये प्रयत्न करण्याचं काम आमचं चालूच आहे. आपलं जीवन समाजासाठी आत्तापर्यंत जगलो, आपणही 3ऱ्या आश्रमात आलो. आता 3रा आणि 4था आश्रम हा समाजासाठी जगायचा असते. आत्तापर्यंत देवानं आपल्याला भरपूर दिला असंच म्हणायला हरकत नाही, कारण ते जाऊ द्या, बाकीचे जास्त विषय काही बोलण्यात मजा नाही. तर चला, मी गोपाल निकस रजा घेतो. जय भीम, जय शिवराय. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.